नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक उमेश दिनकर शिंदे आपल्यासमोर इयत्ता 11वी मधील भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक 1 भूहालचाली या भूहालचालींमधले वलीचे प्रकार याच्यावर आपण आज माहिती घेणार आहोत। वलीचे प्रकार बघण्याआधी वलीकरण म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला वलीकरणाचे वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत, त्याची माहिती आपण थोडक्यात घेऊया। पहिला भाग, ज्यावेळी खडकांच्या स्तरामधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्यावेळी खडकांना घड्या किंवा वळ्या पडतात, त्यांना वलीकरण असं म्हणतात। एखादा खडक असेल, त्या खडकामधून आपण इथे एक छोटीशी आकृती बघूया म्हणजे आपल्याला कळेल। समजा हा भूभाग आहे आणि या भूभागाच्या आतमध्ये असणारा जो खडक आहे त्या खडकांमधून ज्यावेळेस ऊर्जा लहरी मुक्त होत असतात किंवा प्रवास करतात, या ऊर्जा लहरी प्रवास करत असताना जर त्या एकमेकांच्या दिशेने इकडून ह्या दिशेने आणि इकडून ह्या दिशेने परस्पर दिशेने जर प्रवास करत असतील तर त्याचा परिणाम ह्या भूपृष्ठावर घडतो आणि भूपृष्ठाच्या आत आपल्याला अशा पद्धतीने घड्या पडलेल्या दिसून येतात। या घड्यांनाच वलीकरण असं म्हणतात। ठीक आहे, दुसरा अर्थ आपण त्याचा बघूया। वलीकरणाचा मृदू व लवचिक खडकांवर प्रभाव जास्त पडतो। ही प्रक्रिया जी आहे वलीकरणाची ही परस्पर दिशेने पडणाऱ्या दाबाची प्रक्रिया असल्यामुळे ज्या ठिकाणी कमकुवत खडक आहेत किंवा मृदू खडक आहे, अगदी सॉफ्ट रॉक ज्याला म्हणू आपण, असे रॉक्स आहेत आणि या लवचिक खडकांवर ज्याच्यामध्ये तन्यता असते अशा खडकांवर जर हा दाब पडला, परस्पर दिशेने दाब पडला तर त्यामुळे वलीकरणाची प्रक्रिया घडून येताना आपल्याला दिसून येते। तिसरा अर्थ जर सांगायचा झाला तर वलीकरण हे आपल्याला काही घटकांवर अवलंबून असलेलं दिसून येतं। त्यातला पहिला महत्वाचा घटक आहे तो म्हणजे खडकांचं स्वरूप, नेचर ऑफ रॉक। ठीक आहे, आता खडकांचं स्वरूप कसं आहे, अतिशय कठीण खडक असतील तर तिथे वलीकरणाची प्रक्रिया सहसा मोठ्या प्रमाणात घडून येताना दिसून येते, पण खडक कमकुवत असतील किंवा सेडिमेंटरी रॉक ज्याला म्हणू आपण, गाळाचे खडक एखाद्या ठिकाणी असतील ते खडक लवचिक असतात, मऊ असतात, मृदू असतात, त्या खडकांमध्ये वलीकरणाची प्रक्रिया तीव्रतेने घडून येते। याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिमालय पर्वत। हिमालय पर्वत हा तेथीस समुद्राचा तळभाग वर उचलल्यामुळे निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच ह्या तळभागावर सेडिमेंटरी रॉक्स ज्याला आपण स्तरित खडक किंवा गाळाचे खडक म्हणून हे खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथे परस्पर एकमेकांच्या दिशेने दाबाची प्रक्रिया घडून आली आणि त्यामुळे वलीकरण घडून आलेलं आपल्याला दिसून येतं। दुसरे, बलाची तीव्रता। आता वलीकरणाच्या प्रक्रियेमध्ये परस्पर दिशेने असणारा जो दाब आहे, बळ आहे, हे बल किती तीव्रतेचं आहे याच्यावर वल्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत, त्या वळी कशा पडतात हे आपल्याला अवलंबून असलेलं दिसून येतं। तिसरा महत्वाचा भाग आहे यातला तो म्हणजे बलाचा कालावधी। ज्यावेळेस एकमेकांच्या दिशेने बल कार्य करत असतं, त्यावेळेस तो किती कालावधीसाठी ते बल आपल्याला दिसून येतं। समजा एकमेकांच्या दिशेने बल कार्य करत असेल तर याच्यावर वली पडण्यासाठी किती कालावधी लागला असेल, त्या कालावधीवर सुद्धा वल्यांचं स्वरूप अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येतं। ठीक आहे, पुढचा भाग म्हणजे खडक लवचिक असेल तर वळ्या पडतात आणि खडक तुटत नाही। समजा एखाद्या भूपृष्ठावर जर खडक हा अत्यंत मृदू असेल, त्यातली तन्यता जास्त म्हणजे लवचिकपणा जास्त असेल आणि त्या ठिकाणी परस्परांच्या दिशेने दाब जर पडला असेल तर त्या ठिकाणी वळ्या सहज पडतात आणि वळ्या पडत असताना तो खडक मात्र तुटत नाही। याची उदाहरणं आपल्या जवळ आहे, ती म्हणजे हिमालय पर्वत। आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं की हिमालय पर्वताची निर्मिती ही तेथीस नावाचा समुद्राचा तळ आहे, तो वर उचलल्यामुळे त्याला घड्या पडल्यामुळे निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो। आता तेथीस समुद्र हा भारतीय भूमी आणि युरोशियन भूमी यांच्या मध्ये असणारा एक समुद्र होता। मग भारतीय भूमी ही युरोशियन भूमीकडे उत्तरेकडे सरकत असल्यामुळे या तेथीस समुद्राचा तळभाग वर उचलला गेला आणि परस्पर दिशेने असणाऱ्या दाबामुळे आणि जास्त कालावधीच्या दाबामुळे या ठिकाणी हिमालयाची निर्मिती झाली। जसा हिमालय निर्माण झाला अगदी त्याच प्रक्रियेनुसार
आल्प्स असेल, रॉकीज असेल, अँडीज असेल, ह्या पर्वतांची निर्मिती सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला झालेली दिसून येते. तर अशा पद्धतीने हे वलीकरणाचे अर्थ आपल्याला सांगता येऊ शकतात. यानंतर या वलीचे भाग हा अत्यंत महत्वाचा एक दुसरा भाग आपल्याला सांगता येऊ शकतो की भूहालचाली होत असताना ज्यावेळेस परस्पर दिशेने ज्यावेळेस दाब पडतो आणि वळ्यांची निर्मिती होते आणि वळ्यांची निर्मिती झाल्यानंतर त्या वळ्या कशा स्वरूपाच्या असतात त्याची माहिती आपल्याला इथे एका आकृतीमध्ये बघता येईल. या आकृतीमध्ये वळीचे वेगवेगळे जे भाग आहेत त्या भागांच्या संदर्भात आपल्याला इथे माहिती दर्शवलेली आहेत. ते भाग कोणते कोणते आहेत त्याची माहिती आपण इथे घेऊया. पहिला भाग त्यांनी दाखवलेला आहे तो म्हणजे भुजा. पहिला भाग भुजा आहे, वळीच्या भुजा. मग वळ्यांच्या दोन्ही बाजूंना भुजा असं म्हणतात. आता वळ्या कोणत्या, तर इथे बघा ह्या आकृतीचा जर आपण विचार केला तर मी तुम्हाला आकृती दाखवतो म्हणजे तुम्हाला सहज कळेल. ह्या आकृतीचा जर ह्या जो मी रेखाटलेला जो भाग आहे हा आणि ह्या झाल्या वळीच्या भुजा. त्या दोन प्रकारच्या असतात, बाह्य बाजूला झुकलेल्या आणि अंतर्गत बाजूला झुकलेली. ठीक आहे, या आहेत वळीच्या दोन भुजा, दोन बाहेरच्या बाजूला आणि एक आतल्या बाजूने असणारी ही भुजा. या दोन्ही भुजांना वलीच्या भुजा असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आहे प्रतल, वलीचा अक्ष. प्रतल म्हणजे काय, तर हा प्रतल दोन प्रकारचा असतो. ठीक आहे, क्षितिज समांतर प्रतल आणि अक्षीय प्रतल. अक्षीय प्रतल म्हणजे उभा, इथे आपल्याला हा दाखवता येईल, अक्षीय प्रतल उभा. आणि क्षितिज समांतर म्हणजे या वळीला बरोबर समांतर, भूभागाला समांतर असणारा आडवा भाग. ठीक आहे, आता वली झुकलेल्या दिशेस सर्वसाधारणपणे प्रतल असं म्हणतात. वली झुकलेल्या दिशेस, मग आता वली कोणत्या दिशेला झुकली आहे, बघा इथे आपल्याला दिसते वरच्या बाजूने झुकली आहे, इथे खालच्या बाजूने झुकलेली आहे, बरोबर. मग ज्या बाजूला वली झुकते त्याला प्रतल असं म्हणतात. यामध्ये दोन भाग सांगितले त्यांनी, यामध्ये अक्षीय आणि दुसरा कोणता सांगितलाय, क्षितिज समांतर. अक्षीय प्रतल आणि क्षितिज समांतर प्रतल असे दोन भाग आपल्याला यामध्ये सांगता येऊ शकतात. आता या दोन्ही प्रतलांमधला कोन हा भिन्न भिन्न असतो. अक्षीय प्रतलाचा कोन इथे जवळ जर आतल्या बाजूला पाहिला तो कमी आहे, तो हळूहळू वाढत जातो. ठीक आहे, आणि या ठिकाणी जर आपण पाहिला तर हा कोन सुद्धा आपल्याला भिन्न स्वरूपाचा दिसून येत असतो. आता यानंतर पुढचा एक भाग आहे तो म्हणजे अपनती वळी. आता अपनती वळी म्हणजे काय, तर इथे सांगितलंय जेव्हा मध्यभाग म्हणजे हा वळीचा मध्यवर्ती भाग, हा भाग वळीचा मध्यवर्ती भाग अधिक उंचीवर असतो. अप म्हणजे वर, लक्षात ठेवा, अप म्हणजे काय, वरच्या बाजूने. वळीचा मध्यभाग अधिक उंचीवर असतो. इथे मी तुम्हाला दाखवले बघा, वळीचा मध्यवर्ती भाग हा अधिक उंचीवर असतो. ठीक आहे, व त्याच्या भुजा विरुद्ध दिशेला, बघा याच्या दोन्ही भुजा ह्या विरुद्ध दिशेला आहेत. इकडची इकडच्या विरुद्ध दिशेला आणि इकडची विरुद्ध दिशेला आहेत. दोन्ही भुजा विरुद्ध दिशेला असतात. त्या वळीस अपनती वळी असं म्हणतात. म्हणून अशा प्रकारच्या वळीला अपनती वळी असं म्हटलं जातं. आता ही अपनती वळी जी आहे ह्या क्षितिज समांतर वळी प्रतलापेक्षा उंच असते. बघा इथे आपल्याला दिसते ही क्षितिज समांतरापेक्षा, क्षितिज समांतर वलीपेक्षा प्रतलापेक्षा उंच आपल्याला दिसून येते. ठीक आहे, यानंतर दुसरा भाग यातला अभिनती वळी. आता अभिनती वळी म्हणजे काय, तर जेव्हा वलीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो व त्याच्या भुजा मध्यभागी एकमेकांकडे असतात तेव्हा अशा प्रकारच्या वलीला अपनती वळी असं म्हणतात. इथे आपल्याला दिसतं बघा, मध्यवर्ती भाग कमी उंचीवर असतो. या अक्षीय प्रतलापेक्षा हा भाग खालच्या दिशेला म्हणजे कमी उंचीचा आहे, जास्त उंची नाही. अक्षीय प्रतलापेक्षा खालच्या बाजूला त्याला कमी उंचीचा भाग असं म्हणतात. आणि ज्या भुजा आहे ह्या भुजा एकमेकांच्या दिशेने झुकलेल्या आपल्याला दिसतात. या भुजा एकमेकांच्या दिशेने झुकलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या वलीला अभिनती वली असं म्हटलं जातं. ठीक आहे, याच्या पुढे जर आपण पाहिलं तर तिसरा भाग आहे तो म्हणजे वलीचे पर्वत. आता वलीचे पर्वत म्हणजे काय, तर यामध्ये दोन
आपल्याला प्रकार दिसून येतात. एक प्राचीन वली पर्वत आणि दुसरा आहे अर्वाचीन वली पर्वत. आता प्राचीन वली पर्वत म्हणजे काय, की असे पर्वत की ज्यांची निर्मिती 2 दशलक्ष वर्षापूर्वी झालेली आहे. 200 दशलक्ष वर्षापूर्वी झालेले आहे. इथे आपल्याला दिसतंय की ज्या पर्वतांची निर्मिती 200 दशलक्ष वर्षापूर्वी झालेल्या आहेत त्यांचा समावेश प्राचीन वली पर्वतांमध्ये येतो. म्हणजे खूप वर्षापूर्वी झालेले आहेत. आता हे प्राचीन वली पर्वत जे आहेत आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारे, त्याचं उदाहरण इथे 3 उदाहरणं यांनी दाखवले. अरवली पर्वत जो भारतामध्ये आहे, उरल पर्वत जो युरोप खंडात आहे, आणि ॲपेलेशियन पर्वत जो आपल्याला अमेरिका खंडामध्ये पाहायला मिळतो. हे तीनही पर्वत जे आहे हे प्राचीन पर्वतांचं उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतं. आता ही पर्वत कधी तयार झाली असावी, तर असं म्हटलं जातं हे प्राचीन पर्वत म्हणजे अरवली पर्वत जो आहे हा भूखंड वहनाच्या काळात तयार झालेला होता. अरवली पर्वताची निर्मिती ही पॅन्जिया ज्यावेळेस होता त्यावेळेसचा अरवली पर्वत असावा असं भूगोल तज्ज्ञांचं मत आहे. ठीक आहे. मग आजच्या घडीला ह्या पर्वतांची जर एवढे जुने हे पर्वत आहेत तर पर्वतांची उंची जर आपण विचार केला तर अरवली पर्वतातलं एक शिखर जे आहे ज्याला आपण माउंट अबू म्हणतो, थंड हवेचं ठिकाण आहे, हा अरवली पर्वत राजस्थानमध्ये आहे. आणि राजस्थानमध्ये असणारा अरवली पर्वत त्यातलं माउंट अबू नावाचं जे शिखर आहे त्या शिखराची उंची 1722 मीटर आहे. ठीक आहे. मग एवढी कमी उंची का बरं असावी ह्या पर्वतांची, तर कदाचित असं म्हटलं जातं की खूप जास्त वर्षापासूनचे हे पर्वत आहे, त्यामुळे सततचे होणारे बाह्य घटक जे आहेत, ऊन वारा पाऊस यांच्यामुळे या पर्वतांच्या पृष्ठभागाची झीज झाली आणि झीज प्रक्रिया झाल्यामुळेच कदाचित या पर्वतांची उंची आपल्याला कमी असलेलं दिसून येते. आणि अर्वाचीन म्हणजे अगदी अलीकडचे पर्वत, त्याला आपण तरुण पर्वत म्हणतो किंवा यंगेस्ट माउंटन असं म्हटलं जातं. जे पर्वत अगदी अलीकडचे म्हणजे 10 ते 12 दशलक्ष वर्षापूर्वीचे जे पर्वत आहे त्या पर्वतांना आपल्याला अर्वाचीन पर्वत असं म्हटलं जाऊ शकतं. ठीक आहे. मग याच्यामध्ये रॉकी आहे, हिमालय आहे. ही 2 पर्वत अगदी अलीकडचे. हिमालयाला तर जगातलं सगळ्यात तरुण पर्वत म्हटलं जातं. तरुण घडीचा पर्वत, तरुण वली पर्वत म्हटलं जातं, ज्याची निर्मिती भारतीय उपखंड हा युरेशियन उपखंडाला धडकल्यामुळे तेटीस समुद्राचा तळभाग वर उचलला, त्याला वळ्या पडल्या, घड्या पडल्या आणि घड्या पडल्यामुळे हिमालयाची निर्मिती झाली असं सांगण्यात येतं. मग या हिमालयाची निर्मिती म्हणजे अगदी अलीकडे 10 ते 12 दशलक्ष वर्षापूर्वी झालेली आहे आणि ही भूखंड वहनामुळे झालेली प्रक्रिया आपल्याला दिसून येते. आता हिमालयातलं जे उंच शिखर आहे, सर्वात उंच शिखर ज्याला आपण माउंट एव्हरेस्ट असं म्हणतो, या माउंट एव्हरेस्टची उंची किती असेल तर या माउंट एव्हरेस्टची उंची आहे 8848 मीटर. बघा, प्राचीन पर्वताच्या शिखराची उंची माउंट आबूची 1722 आणि हिमालयाच्या मध्ये असणारं जे माउंट एव्हरेस्ट आहे त्याची उंची किती आहे 8848. मग ह्या हिमालयामध्ये एवढ्या उंचीचे खूप सारी शिखरं आहे, त्यांना 8000 शिखरं म्हणतात. काय म्हणतात त्यांना? 8000 शिखरं, ज्यांची उंची 8000 मीटरपेक्षा जास्त आहे. भारतात त्यातलं एक शिखर आहे ज्याला K2 किंवा माउंट गॉडविन ऑस्टिन असं म्हटलं तर, ज्याची उंची सुद्धा 8000पेक्षा जास्त असलेली दिसून येते. हे सगळे जे पर्वत आहेत हे वली पर्वताचे अत्यंत महत्वाचे उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतात. आता या वली पर्वतांची निर्मिती होण्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीनुसार ह्या वली पर्वतांचे वेगवेगळे भाग आपल्याला दिसून येतात मित्रांनो. आणि त्याच भागांची आपण जी काही चर्चा आहे ही पुढील तासिकेमध्ये करणार आहोत की वळीचे नेमके प्रकार कोणते, त्या वळ्या कशा कशा प्रकारच्या असतात, त्यांचं स्वरूप कसं असतं, त्यांचे गुणधर्म काय, त्यांचं वैशिष्ट्य काय, हे आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तुर्तास या ठिकाणी आज आपण भूहालचालींमधलं वलीकरण आणि वलीचे पर्वत या घटकाचा अभ्यास या ठिकाणी केला. आपण सर्वांनी या तासिकेला हजर राहिलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद.